तर मंडळी, मुंबई आणि मुंबईचं वाढतं ट्रॅफिक, तेवढीच वाढती लोकसंख्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही बघाल की प्रत्येक ठिकाणीच रोडवरती आता ट्रॅफिक आहे. मेट्रोने जाता मेट्रोलाही तेवढीच गर्दी, लोकललाही तेवढीच गर्दी आणि रोडलाही तेवढीच गर्दी. आणि रोडवरती जागोजागी चाललेलं कन्स्ट्रक्शनचं काम, म्हणजे पावसाळ्याच्या अगोदरच यांना सुचतं की काम काढायचं आहे. म्हणजे गेले अगोदरचे 6 महिने सगळे झोपलेले असतात आणि अक्षरशः रोडची पूर्ण वाट लागलेली असते. पावसाळ्यातही काय एवढा फरक पडत नाही रोडचं काम करूनसुद्धा. जे ॲक्सिडेंट होत आहेत ते होत आहेतच आहे, खड्डे आहेत ते आहेतच आहे. म्हणजे हायवेसारख्या, म्हणजे हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेलाच किती खड्डे आहेत. म्हणजे जेव्हा गाडी अशी स्लोपला असते तेव्हा जवळपास तुम्ही हा रोड इकडून याल, जेव्हा जोगेश्वरी साईडून याल तेव्हा हा जो समोरचा पट्टा दिसतो आहे तिकडेच जो उतरताना जो पट्टा आहे तिकडेच एवढे खड्डे आहेत ना की स्लोपला जर गाडी कंट्रोल झाली नाही तर ॲक्सिडेंट होऊ शकतो. ही अशी परिस्थिती हायवेवरती, विचार करा. बाकी नॉर्मल रोडचा तर जाऊ द्याच, हायवेवरती ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे जे डेली रोडने ट्रॅव्हल करत असतील त्यांना माहीत असेल की काय परिस्थिती आहे. तर म्हणजे ह्याच्यावरती काही ना काहीतरी तोडगा निघाला पाहिजे. तोडगा इन द सेन्स की कामं वेळेच्या वेळी झाली पाहिजेत, मेंटेनन्स पण तो वेळेवरती झाला पाहिजे. आणि ते मला वाटत नाही की होईल. ते वर्षानुवर्ष चालत आले. मुंबई गोवा हायवे अजूनपर्यंत झाला नाही आहे, तर हे तर विसराच. चला, धन्यवाद मंडळी, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.